नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की HSRP नंबर प्लेट कशी बघवायची. तर सर्वात पहिले क्रोमवर आपल्याला HSRP नंबर प्लेट सर्च करायचे. पहिल्यावाल्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला आपला जो जिल्हा आहे तो निवडून घ्यायचा आहे. या ठिकाणी बघा सिलेक्ट ऑफिस म्हणजे आपल्या कुठला RTOचं आपल्या बाईकचा नंबर आहे तो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी सबमिट या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर या ठिकाणी बघा निळ्या बटनवर आपल्याला ऑर्डर नाऊ या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. ऑर्डर नाऊ या बटनवर आपण क्लिक करून घेतले. ऑर्डर नाऊ या बटनवर आपण क्लिक करणार. या ठिकाणी बघा अशी विंडो या ठिकाणी ओपन होते. तर या ठिकाणी क्लोज या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. क्लोज या बटनवर आपण क्लिक करून घेतले. त्यानंतर या ठिकाणी बघा वाहन नोंदणी राज्य ते आपल्याला या ठिकाणी ऑटोमॅटिक येतं. त्यानंतर बसवण्याचे स्थान या ठिकाणी पहिल्या नंबरचं ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा ऑर्डर प्रकार म्हणजे पहिल्या नंबरचा ऑप्शन आपल्याला ठेवायचे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या जिल्ह्याचा पिनकोड या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा वाहन नोंदणी क्रमांक म्हणजे आपल्या गाडीचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर वाहन चेसिस नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर वाहन इंजिन नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचे. हे सर्व आपल्याला आपल्या RC बुकवर आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा वाहन मालकाचा मोबाईल नंबर. तर या ठिकाणी आपल्याला वाहन मालकाचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचे. हे सगळं टाकून झाल्यानंतर या ठिकाणी बघा व्हेरीफाय विथ वाहन खाली बघा सर्वात व्हेरीफाय विथ वाहन या बटनवर आपल्याला क्लिक करायचे. तर व्हेरीफाय विथ वाहन या बटनवर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी बघा आपलं वाहन व्हेरीफाय सक्सेसफुली या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा तुमचे जवळचे शहर आपल्याला निवडायचे. तर या ठिकाणी आपल्याला तुमचा जो जिल्हा आहे किंवा तालुका तुम्हाला या ठिकाणी निवडायचे. तर त्या ठिकाणी जेवढे आपले HRC नंबर प्लेटचे सेंटर असतील त्यांची नावं या ठिकाणी येतील. कुठल्याही एक आपण सिलेक्ट करायचे. त्यानंतर खाली आपल्याला आपली तारीख सिलेक्ट करून घ्यायची. तारीख सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्लॉट निवडायचं आहे. म्हणजे 10 ते 12च्या दरम्यान पाहिजे किंवा 12 ते 1च्या दरम्यान पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट बटनावर आपल्याला क्लिक करायचे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आपले वाहनाची डिटेल ऑटोमॅटिक येते. वाहन नोंदणी तारीख ऑटोमॅटिक येते. त्यानंतर या ठिकाणी बघा वाहनाचा प्रकार आपलं 2 व्हीलर आहे 4 व्हीलर आहे ते आपल्या या ठिकाणी ऑटोमॅटिक येतं. ओके. त्यानंतर ते सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन मागतं. त्यानंतर आपली गाडी पेट्रोलची ते सगळं येतं. त्यानंतर आपल्या वाहन ज्याच्या नावावर त्याचं नाव या ठिकाणी वाहन चालकाचे नाव या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायचे. त्यानंतर आपले या चेकबॉक्सवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर या ठिकाणी बघा मिलिंग राज्य म्हणजे आपला राज्य आपल्याला निवडायचे. त्यानंतर नेक्स्ट बटनवर आपलं क्लिक करून घ्यायचे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यावर बघा असा एक पेज ओपन होते. या पेजवर आपल्याला आपला स्वतःचा ॲड्रेस टाकून घ्यायचे. मेल ID त्यानंतर सिटी शहर मेल ID नाही टाकलं तरी चालतं आहे. त्या सर्वात पहिले आपल्याला आपला पत्ता टाकून घ्यायचा. त्यानंतर नेक्स्ट बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आपला मोबाईल नंबर जो फॉर्म भरताना आपण सर्वात पहिले टाकला आहे तो या ठिकाणी येतो. त्यानंतर क्लिक हिअर टू OTP सेंड. तर OTP येईल. OTP या ठिकाणी टाकायचं आहे. OTP टाकून झाल्यानंतर खाली बघा आपलं कॅप्चा या ठिकाणी वजाबाकी दिलेली. तर ती वजाबाकी जो उत्तर येईल ते उत्तर या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला चलन पावती या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे आपल्या नंबर प्लेटच्या साईड किती आहे चलन किती आपल्याला भरायचे आहे. तर संपूर्ण डिटेल या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी येते. त्यानंतर या ठिकाणी बघा IOU चेकबॉक्सवर क्लिक करायचे. त्यानंतर पे रुपीस या बटनवर आपल्याला क्लिक करायचे. खाली यायचे पे नाव या बटनवर. तर या ठिकाणी पेमेंटचे भरपूर ऑप्शन आहे. क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड UPI पेमेंट त्यानंतर QR कोड. तर तुम्ही कुठल्याही प्रकारचे पेमेंटचे ऑप्शन या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर मेक पेमेंट या बटनवर आपल्याला क्लिक करायचे. मेक पेमेंट. त्यानंतर या ठिकाणी बघा QR कोड येतो आहे. QR कोडसुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. तर या ठिकाणी बघा आपलं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. आणि या ठिकाणी बघा युअर HRC सक्सेसफुली रजिस्टर. तर मित्रांनो ही आपली रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण झालेली. खाली बघा प्रिंट हेअर या बटनवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि तुमचे फॉर्म भरण्याची पावती या ठिकाणी येईल. तर पावतीवरती तुमचा स्लॉट तुमचं सेंटर तुमचा जिल्हा तुमचा वाहनचा नंबर किंवा वाहन मालकाचे नाव संपूर्ण माहिती या पावतीवरती असते. तर धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.